हाय हॅलो नमस्कार. तर मी अनु, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. तर आज आमच्याकडे फिश थाळीमध्ये 2 प्रकारचे मासे आणले होते. तर कटला मासा आणि बांगडा मासा. तर आपण कटला माशाचा रस्सा आणि कटला माशाचाच कटलेट बनवणार आहोत आणि बांगडा मासाचा फ्राय बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण इथे दोन्ही मासे, बांगडा मासा आणि कटला मासा दोन्ही आपण मासे पाण्याने 2 ते 3 वेळा ज्वारीचं पीठ टाकून धुवून घेऊयात. तर आता आपले मासे हे दोन्ही स्वच्छ झालेले आहेत. कटला मासा हा नदीचा मासा आहे आणि बांगडा मासा आहे तो आपला समुद्रातला मासा आहे. तर आपण आता 2 ते 3 आमसूल घेतले होते आणि त्याचं पाणी मुरत ठेवलं होतं. ते आता दोन्ही बाजूंना आपण बांगड्याला लावून घेऊयात. आता त्या बांगड्याला दोन्ही साईडने आपण मीठ लावून घेऊया. आता इथे अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट मसाला, घरगुती आपला मसाला घेतलेला आहे. चटणी तर ती पण आपण दोन्ही बाजूंनी माशाला व्यवस्थित लावून घेऊयात. लाल तिखट तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही त्याला लावू शकता, कमी जास्त. आता रवा घेतला आहे थोडा आणि रव्यामध्ये दोन्ही साईडनी हा मासा डिप करून घेऊयात. सगळ्या पीसला रवा व्यवस्थित लावून घेऊयात. बांगडा मासा हा माझ्या दोन्ही मुलांना खूप आवडतो. ते खूप आवडीने चवीने खातात. बाकी कुठले मासे ते खायला बघत नाहीत, पण बांगडा खास करून त्यांना फार आवडतो आणि यात कॅल्शियम भरपूर असतं. त्यामुळे लहान मुलांना हा मासा आवर्जून खायला द्यावा. तर आता आपण इथे हे मासे तयार झालेले आहेत तळण्यासाठी. तर आता आपण इथे कटला मासा घेऊया. तर त्याला मसाला लावून घेऊया. त्यासाठी 3 चमचे लाल तिखट मसाला, अर्धा चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकूया. लाल तिखट मसाला कोणाला कसं तिखट आवडतं तसं आपण टाकू शकतो. तर आता हे सगळे मसाले आपण ह्या माशांच्या पीसला व्यवस्थित लावून घेऊया. आणि आता सगळे पीस मसाला लावून झाला आहे इथे. आणि आता हा थोडा वेळ मॅरिनेट करण्यासाठी आपण ठेवून देऊयात. तर आपण त्यातलेच एक 4 पीस ठेवले होते. तर त्याचं आपण कटलेट बनवणार आहोत. तर ते कटलेट बनवण्यासाठी त्यात थोडं पाणी घालून आपण अर्धा चमचा एक हळद वापरूया आणि हळद घालून आपण ते चांगलं शिजवून घेऊया. हा मासा शिजवून घेऊया त्याचं कटलेट बनवण्यासाठी. तर आता आपण बांगडा फ्राय करायला घेऊया. तर त्यासाठी तेल गरम करून घेऊया आणि त्यामध्ये बांगड्याचे पीस एकदम शिस्तीत टाकायचे. तर आता दोन्ही साईडने आपण हे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊयात. आता हे पलटी मारताना एकदम हळूच पलटी मारायचे, कारण तेल उडण्याची शक्यता असते. बारीक गॅसवरती चांगले क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात. तर कटला माशाचा रस्सा बनवणार आहे. तर त्यासाठी मसाला, कोथिंबीर, 4-5 आल्याचे तुकडे, अर्धी वाटी ओले खोबरे, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या. तर हे सगळं आपण मिक्सरमध्ये पाणी घालून बारीक वाटून घेऊयात. तर आता इथे आपले फिश फ्राय झालेले आहेत. आपण पलटी करून घेऊयात. ते वाटण पण तयार झाले. तर आता आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. तर 2 चमचे तेल टाकूया. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालूया. लसूण चांगला भाजून घेऊया. त्यानंतर तयार केलेलं वाटण त्यात घालूया. आता मसाला चांगला भाजून घेऊया. 2 चमचे लाल तिखट घालूया. लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करा. कारण आपण ऑलरेडी माशांना आपण लाल तिखट मसाला लावला होता. आता यामध्ये 2 आमसूल पाकळ्या टाकल्या.
आता मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजूया आणि त्यात थोडं पाणी घालून मसाला छान शिजवून घेऊया. आता मॅरिनेट केलेले माशाचे पीस त्यात घालूया. आणि आवश्यकतेनुसार पाणी ओतून आपण मासा हा बारीक गॅसवरती शिजवून घेऊया. रश्शाला चांगली उकळी येऊ दे. आता आपण माशावरती झाकण ठेवून 1-15 मिनटं माशाला उकळी येऊ द्या. त्यानंतर त्यात बारीक कोथिंबीर कट करून टाकूया. आता आपण मगाशी जो मासा शिजवून घेतला होता तो बारीक कट करून घेऊया. आता त्यातले काटे आहेत ते काढूयात. एकदम काळजीपूर्वक काटे काढूयात. एकही काटा राहता कामा नये. आणि माशाचा जो सॉफ्ट भाग आहे तो आपण घेऊयात. मासा एकदम सॉफ्ट शिजला. आता आपण हा मासा कुस्करून घेऊया. त्यानंतर आता बारीक कांदा कट करून घेऊया. एकदम बारीक कट करायचा आहे. आणि आता इथे कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, जिरे पावडर, धने पावडर असं सगळं मिक्स करून घेऊया. त्यानंतर 2 चमचे बेसन टाकूया. त्यात 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट 2 चमचे असं सगळं मिक्स करून घेऊया. आणि आता याचे कटलेट बनवूया. आता कॉर्नफ्लॉवरचं थोडं पाणी करायचं. त्यामध्ये कटलेट डीप करून परत रव्यामध्ये डीप करायचे. ते पाणी गरम करायला ठेवूया. त्यात तेल गरम करून घेऊया. आणि आता हे सगळे कटलेट्स आहेत ते आपण डीप करून घेऊया. आणि आता आपण हे फ्राय करून घेऊयात. शॅडो फ्राय करायचे आहेत दोन्ही साईडनी. मीडियम गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊया. तर आता आपले इथे कटलेट्स पण तयार झाले. तर आता आपली डिश तयार आहे. कटला मासाचा रस्सा, कटला माशाचे कटलेट आणि बांगडा मासा फ्राय अशी थाळी आपली तयार झाली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.